चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याच्यामुळे अनेक उपाययोजना वन विभागाकडून केली जात आहे. असाच एक उपाययोजना या ठिकाणी सावली वन परिक्षेत्रात करण्यात आल्या आहे. एक काठीला त्रिशूल सारखी वस्तू लावण्यात आली आहे आणि ते गुराख्याने देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे जंगलात जाताना सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारे त्रिशूल या गुराख्यांना देण्यात आलं आहे आणि दुसरीकडे बघितलं गेलं तर या गुराख्यांना मुखवटे देखील देण्यात आले आहे. अशा प्रकारे मुखवटे देण्यात आले आहे की जेणेकरून वाघ समोर आला तर त्या मुखवट्याच्या सहारे कोणताही हल्ला करू न शकेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे. आणि दुसरीकडे बघितली गेली तर हे अशा प्रकारे एक स्टिक दिली आहे. हे करंटवाली स्टिक आहे, त्याच्यामुळे कोणताही हिंसक प्राणी किंवा वाघ जवळ आला तर हे चालू केल्यानंतर त्याला चटका बसतो, म्हणजे एक प्रकारे करंट बसतो. त्याच्यामुळे कुठेतरी गावकऱ्यामध्ये एक तर सुरक्षा निर्माण झाली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी विनोद दुर्वे जी आहे, इथले वन परिक्षेत्र आहे. सर, काय सांगाल, कशा प्रकारे आपण उपयोजना करताय? सर, आम्ही सावली वन परिक्षेत्रा अंतर्गत 31 संवेदनशील गावामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत काही मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जंगलालगत ज्यांच्या शेत्या आहेत त्या शेतकऱ्यांना आणि गुराखी व मेंढपाळ यांना ज्यांचा रोज जंगलाशी संबंध येतो अशा काही निवडक लोकांना आम्ही त्यांच्या स्वसंरक्षणार्थ त्रिशूल, इलेक्ट्रिक स्टिक्स आणि मुखवटे यांचं वाटप केलेलं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या साहित्याचे वाटप झाल्यापासनं एकही मनुष्यहानी किंवा मनुष्य जखमीची घटना घडलेली नाही. मागच्या वर्षी याच गावामध्ये म्हणजे आमच्या वन परिक्षेत्रामध्ये एकूण 8 मनुष्यहानी घटना घडलेल्या होत्या आणि या गावातील एक मनुष्यहानी झालेली आहे. 2 जखमीच्या घटना घडल्या. परंतु या साहित्याच्या वाटपात झाल्यानंतर कुठलीही मनुष्यहानी किंवा इतर कुठलीही घटना घडलेली नाही. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, आमचं अचिव्हमेंट आहे. तर आपण बघितलं अशा प्रकारे साहित्य वाटपामुळे कुठेतरी मानव वन्यजीव संघर्ष कमी होताना दिसून येत आहे. निलेश दहा, TV9 मराठी, सावली, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.